प्राचीन अंबरनाथ शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली एकतानगर परिसरातील 31 घरांवर कारवाई सुरू केल्यानं संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। पुनर्वसनाचा कोणताही ठोस पर्याय न देता घरं तोडण्याची कारवाई सुरू केल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलंय। त्यामुळे परिसरात तीव्र संताप आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शनिवार 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता एकतानगर येथील शिवसेना शाखेजवळ नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली। लढा आपला हक्काचा, माणूस म्हणून जगण्याचा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेत। खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शिवमंदिर विकास प्रकल्प सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी या विकास कामासाठी एकतानगर परिसरातील 31 घरे अडथळा ठरत असल्याचं सांगत प्रशासनाने रहिवाशांना घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या। मात्र पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असतानाच महानगरपालिकेनं कारवाई सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। आम्ही वर्षानुवर्षे इथे राहत आहोत, आमची घरं तोडण्याआधी आम्हाला पर्यायी जागा द्या अशी आर्त मागणी नागरिकांनी केली आहे। कारवाई दरम्यान अनेक कुटुंबांमध्ये भीती आणि असहाय्यतेचं वातावरण दिसून येत असून महिलांचा आणि ज्येष्ठांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार किंवा खासदार यांनी कोणताही समन्वय न साधता प्रशासनाने थेट कारवाई केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे एकतानगर परिसरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली असून हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, अस्तित्व न्यूज, उल्हासनगर। नाव सानवाज शेख आहे। मी इथला रहिवासी आहे। मी इथं तुम्हाला पहिले पण नाही का आमची न्यूज तुम्ही दाखवली आहे, आम्ही किती वर्षापासून राहतो इथं। आम्ही आमच्या खासदार साहेबांच्या शब्दाला बळी पडून आज आमच्यावर हे दिवस आलेत। त्यांनी आम्हाला असं शब्द दिला होता की नाही का पहिले तुमचा पुनर्वसन करू, नंतर नाही का तुमच्या घरं तोडू। आणि जे इथले स्थानिक शिवसेने नेतेचे मंडळी आहेत ते नाही का याच्यात नाही का मुख्य ते म्हणजे त्यांची मंडळी आहेत ना, ते जे मुख्य लोक आहेत म्हणजे आमचे घरं पाडणार आहेत ते। त्यांनी नाही का आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं होतं की नाही का साहेब असे आहेत की नाही का तुम्हाला घरं देतील, नंतर नाही का ते घरं तोडतील। आज नाही का आम्ही दोन दिवस झाले तिथं जातोय शिंदे साहेबांच्या घरी। आमचे माणसं 2 वाजेपासून आम्ही स्वतः जाऊन तिथं बसलेलो होतो। साहेब नाही का इथं ठाण्याला बसलेत शिंदे साहेब। तर मग नंतर नाही का तिथं आम्हाला नाही का पाठवलं 8 वाजता की नाही का तुमचे ज्या PA साहेबांचे ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला भेटतील। आता त्यांनी नाही का उमाकांत गायकवाड साहेबांना फोन केला आहे की तुम्ही हे कारवाई थांबवा। आणि ते उमाकांत गायकवाड साहेब आहेत ते काय कारवाई थांबवत नाही आता। आणि हे असंविधानिक मार्गाने लोकांचे घरं पाडतात आहे। आणि आम्ही इथं बसलो आहे, जोपर्यंत नाही का लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत नाही का आम्ही इथंच बसून राहणार। आणि आम्ही इथं निर्दल्य आमरण उपोषणासाठी बसलो। याचा पुढं काही झाला आमच्या एका माणसाला तर नाही का इथं पूर्ण जबाबदार नाही का इथले नाही का महानगरपालिका असेल, एवढे प्रशासकीय अधिकारी सर्वच्या सर्व गुंडे अधिकारी नाहीत ते गुंडे। हे पोलिसांनी आज सुद्धा नाही का इथं गुंड्याचा रोल नाही बोललाय। जेंट्स पोलीस आहेत त्यांनी का महिलांचं मारून डोका फोडून टाकला त्या लोकांनी आणि आमच्या समोर घसटत घेऊन चाललेत महिलांना। हे असे नाही का हे आमचे रक्षक नाही, हे भक्षक आहेत जे शिवाजीनगरचे पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत ते भक्षक आहेत, रक्षक नाही। त्यांनी नाही का इथं गोरगरीब जनतेचा एकही ऐकून घेतला नाही, सर्वांना रस्त्यावर आणलाय। आज बघा आता या बाईला असं मारलंय या जेंट्स पोलिसांनी, त्यांना उभा राहता येत नाही। आणि यांच्याकडे लहान लेकरं होता तेव्हा त्याला याला मारला। जर त्या लेकराला काय झालं असतं याचा जबाबदार नाही का शिवाजीनगरचे पोलीस राहिले असते का?